का प्रत्येक ठिकाणी समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. आज भिवंडीत सांगाल तर रेतीचा धंदा बंद झाला, वीटभट्टी बंद होण्यात आली, दगडाचा धंदा बंद झाला. म्हणजे स्थानिक लोकांचे जे महत्त्वाचे उपजीविकेचे विषय होते ते बंद झाले. आज इथं 27 गावांचा विषय आहे. असा प्रत्येक ठिकाणी आपल्या समाजाचे वेगवेगळे विषय आहेत. तुमची जी समिती आहे आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करू, परंतु एक मोर्चा महाराष्ट्राच्या मंत्रालयावर कमीत कमी 2 ते 3 लाख लोकांचा आगरी कोळी समाजाचा एक मोर्चा मंत्रालयावर गेला पाहिजे. आणि ज्या दिवशी हा मोर्चा जाईल त्या दिवशी सगळे नेते मंडळी तुमच्याकडे येऊन तुम्हाला विचारतील, तुमचे प्रश्न सोडवतील. बाकी काय झुकतील वागतील तो विषय सोडा, पण आपले प्रश्न नक्की सोडवतील. आपण पाहतो मराठा समाजाचे मोर्चे आज का दखल घेतली जातो, धनगर समाजाची का दखल घेतली जातो. आज मी एक छोटा उदाहरण सांगतो भिवंडीचा. 3.5 लाख मतदार आहे भिवंडी लोकसभेत आगरी समाजाचे. आज इथं किती असतील माहित नाही. आपण 2 ते 3 लाख लोकांचा मोर्चा घेऊ शकत नाही. आणि ही लक्षात ठेवा, आज मी सांगेन अरे नाही तो 27 गावांचा विषय आहे, उद्या तुम्ही सांगाल अरे तो भिवंडीचा विषय आहे, परवा भिवंडीवाले सांगतील तो नवी मुंबईचा विषय आहे. असा नाही. याच्या पुढे एक गोष्ट सगळ्यांनी डोक्यात ठेवा, हे सगळे विषय आहेत ना हे आपल्या सगळ्यांचे आहेत, स्थानिकांचे आहेत आणि आमचे आहेत. ठाणे जिल्हा आमचा आहे, पालघर जिल्ह्यावर आमचा हक्क नाही, रायगड जिल्ह्यावर आमचा हक्क नाही. आज हे सगळे जिल्हे आमचे असताना आमची काय अवस्था आहे तुम्ही सांगा ना. आम्ही हे छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडायचं, जे आमचे हक्क आहे. ऑलरेडी जे काय हे चाललंय सगळं हे फक्त तसं यांनी सांगितलं की द्राक्षाची माल असतो, एकत्र असतात त्याची किंमत असतो, सुट्टे झाले की अर्धी किंमत पण राहत नाही. तर त्याच्यासाठी आपण सगळे पहिल्यांदा एकत्र झाले पाहिजे. ह्यापुढं माझी स्वतःची उद्या एक स्टेटमेंट असेल की हा लढा 27 गावांचा नाही, हा लढा सगळ्या आगरी कोळी बांधवांच्या प्रत्येक गावोगावचा लढा आहे. आणि या लढ्यात सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे, सगळ्यांनी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांची आज भेट घेतली. या भेटीमध्ये 27 गावांचा कर्मचारी आहेत 499 यांना कायम करायचा असा आदेश दिलेला असताना त्याला उशीर होत होता. परंतु आज आयुक्तांनी संबंधित अधिकारी आहेत यांना आदेश दिले की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये या लोकांना कामावर ते रुजू होण्याकरताचे आदेश पत्र द्यावे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे आज या बैठकीचं यश आलं. त्या भागामध्ये आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये एक संत सालाराम महाराजांचं स्मारक इथे होते, तर भव्यदिव्य आहे आणि कल्याण डोंबिवलीचा कोणी इथे आला तर त्या स्मारकाच्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मागच्या 2 वर्षापासून करते. परंतु आज इथे संबंधित आराखड्यासाठी आपण आयुक्त राजू ताईशेटे यांची नेमणूक केली आणि स्वतः आयुक्त इथे या जागेला भेट देणार आहेत आणि लवकरच या कामाला सुरुवात होईल. डुप्लिकेट कोण आहे, कसं आहे, कोणाच्या मिटिंगी होतात. आज ते अध्यक्ष होऊन 10 महिने झाले, त्यांनी आज मिटिंग घेतली. परंतु आमच्या सतत मिटिंग चालू आहेत, लोकांच्या विकासासाठी काम करतोय. 499 कामगार मग आमच्या बाजूने का राहिले, ते 27 गावातले लोक आहेत. ते जर खरं आमचे जर डुप्लिकेट असते तर आमच्यावर राहिले असते का. आज त्यांचा प्रश्न सुटतोय. 27 गावातील अनेक रस्ते आहेत, अमुक आहेत, ते सगळे सोडण्याचं काम आम्ही करतोय. 499 कामगार केले. 400 टॅक्स हा 900 कोटीचा टॅक्स हा कामगार जनतेचा हा आम्ही कमी केला. त्यामुळे जनता कोणाबरोबर आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे डुप्लिकेट कोण आणि खरे कोण हे लोकांना सांगण्याची गरज नाही, त्यांना माहिती आहे की विश्वास आमच्यावरती आहे. हे बघा, ते काय बॅनर कोण लिहित असेल काय त्याचा आमच्याशी काही संबंध नाही, तो त्यांचा विषय आहे. कारण आम्ही मिटिंगला तिथे जी चालू झाली तिथे काही पदाधिकारी दिसले, काहीतरी तिथे राजकारण दिसत आम्हाला, असं आम्हाला तिथे दिसून आलं. बाबतीमध्ये आम्ही विचार करू आणि मग ठरवू. ती भूमिका आपली कशीच राहणार स्वतंत्र नगरपालिका. स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका आमची आहे. आम्ही जे आहेत ते तिथल्या भूमिपुत्रांच्या बरोबर आहोत, त्याच्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका आमची आहे. पण विकासाबरोबर आम्ही आहोत
आणि आज जर ती स्वतंत्र नगरपालिका नाही झाली तर हा विकास हा तसाच राहिला जाईल आणि त्याच्यामुळे आम्ही त्या बाबतीत विचार करतो. हे आता आम्हाला काही इथल्या लोकांचं दिसून येते. आमचं आयुष्यच आगरी समाजाच्या कामासाठी विकासासाठी गेलेलं आहे. स्वतः आम्ही जवळजवळ 40 वर्ष आम्ही काम करतोय. हे आगरी समाजासाठीच करतोय ना. जे नाही करत त्या झोपेतून उठून आले असतील सांगत असतील तर ते जनतेला माहिती आहे कोण काम करत होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.